येस. काय असतं की एकच माणूस आहे, काय काय काम करावं, प्रत्येकाचं टेन्शन आहे, हेडेक. हे त्याचं बर्डन आहे, किंवा बिलं माझ्याकडेच आहेत, मलाच एंट्री करायचे आहेत, इन्व्हेंटरी मलाच बघायचे, सेल्स करायचे मलाच, मार्केटिंग मलाच करायचंय, मग काय काय करणार. आणि हे प्रत्येकाचं आहे की जो जो एकटा व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याची कारण काय आहेत की मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटी असतात, की एकच माणूस आहे सगळे काम स्वतःच करायचे. टास्क कमी जास्त असतात की काय काय करायचंय, बस सगळीच कामं एकत्र करायची. लिमिटेड टाइम अँड रिसोर्सेस असतात. टाइम तर लिमिटेड आहे की एवढाच वेळ आहे, याच्यामध्ये हे सगळं काम करायचं. हाय प्रेशर असतं, डेडलाईन असतात, डिलिव्हरी डेट असतं, की हे सगळं फिक्स आहे की प्रेशर आहे कामाचं. त्यानंतर मीटिंग होत नाहीत, त्याचे डेडलाईन आहेत, मटेरियल द्यायचंय, वेळ तर नाही, लेबर काम करत नाहीत. म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या टाइम मॅनेजमेंटच्या. कॉन्स्टंटली कनेक्टेड टू वर्क अँड टेक्नॉलॉजी. कंटिन्यू आपण त्या कामाला चिटकून राहिलो असतो. कंटिन्यू. आता उदाहरण कसं आहे की हातातला मोबाईल ही टेक्नॉलॉजी आहे, ही कंटिन्यू चिटकले असते. त्याच्यामधला मेसेज हा आपल्यासाठी आहे का नाही हे माहित नाही, पण तरी सुद्धा आपण व्हॉट्सअप बघतो, सगळे मेसेज आपण बघतो. ते आपल्यासाठी रिलेट करत नाहीत. 100-200 ग्रुप तर असे असतात की ज्याचा आपला काही संबंध नसतो, तरी देखील आपण त्यातले मेसेज बघतो. कारण कुणीतरी मित्रांनी ऍड केलेलं असतं, काहीतरी केलेलं असतं, बातम्या असतात, आणि असे मध्ये मध्ये विनाकारण लोक फोन करतात. आणि एकदा फोन कट केल्यानंतर ते ऐकत पण नाहीत, परत करणार. हे पण फिक्स आहे. काय आहे की याच्यामध्ये काय होतं आपलं, म्हणजे थोडक्यात आपल्यावरती एक बर्डन येतं वेळेचं, की बाबा टाइमच एवढा आहे आणि लयच काम आहे, तर काच करायचं. तर यावरती सोल्युशन आहे टाइम मॅनेजमेंट. इम्पॉर्टन्स ऑफ टाइम मॅनेजमेंट. वेळेचं जे आहे आपल्याकडे वेळ, तर त्या वेळेचं महत्व समजणं गरजेचं आहे की कशासाठी आपल्याला आहे तो वेळ. आपण काय होतं की एक एंटरप्रिन्युअर म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून ज्यावेळेस या गोष्टी सगळ्या पाहतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की वेळेचं आपण नियोजन करत नाही, बऱ्याच वेळा होत नाही. त्याच्यामुळे जर नियोजन केलं तर काय काय होऊ शकतं, त्याची उदाहरण असे आहे की आपलं प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते, त्याची एफिशियन्सी वाढू शकते. उदाहरणार्थ आपल्याकडे काय होतं, सकाळी जे लेबर आहेत तर ते 10 वाजता येतात, संध्याकाळी 5-6 वाजता जातात. पण त्याच ऐवजी जर समजा असे लेबर आपण ठेवले की जे सकाळी 8 वाजता येतील आणि संध्याकाळी 6 वाजता जातील, तर 2 तास 2.5 तासात आपली प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि कामाची क्वालिटी वाढते. मधल्या काळात तर मी मगाशी तुम्हाला स्टार्टिंगलाच हे सर्व सेशन देताना एक सांगितलं की सेशन झाल्यानंतर 5 मिनिटं आपण रिलॅक्स असतो. तुम्ही तुमची कामं करू शकता, मी माझी कामं करू शकता, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सेशन सोडून जावं. फरक हा आहे की आपण ते गोष्टी पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. यामध्ये आपला जो फोकस आहे तो एनहान्स होतो. 5 मिनिटं जर समजा एखादं लेक्चर संपल्यानंतर जर आपण निवांत राहिलो तर नवीन लेक्चरसाठी आपला फोकस चांगला वाढतो. त्यामुळे मी तिन्ही लेक्चरच्या मध्ये हा टाइम ठेवलाय. बऱ्याच वेळा तुम्हाला डिस्कशनला वेळ दिली, फोन आला, कॉल आला तर घ्या, अटेंड करा. कारण काय आहे की तुम्ही तिथून ते त्या जो फ्रेमवर्क आहे तर त्यामध्ये फिक्स न राहता पुढे जाऊ शकता. इम्प्रूव्ह वर्क लाईफ बॅलन्स होतो तुमचा. लाईफ आणि वर्क हे दोन्ही बॅलन्स होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा नवरा बायकोचं यामुळे पटत नाही कारण की वेळ मिळत नाही. कारण एवढीच असतात, पण प्रश्न कसा असतो की प्रत्येकाकडे बर्डन आहे. रिड्यूस स्ट्रेस आणि बर्नआउट, इन्क्रीज कॉम्पिटिटिव्हनेस अँड प्रॉफिटेबिलिटी. हे सगळे फायदे आपले आहेत जर आपण टाइम मॅनेजमेंट केलं तर. आणि हे कसं करायचं हेही मी तुम्हाला शिकवतोय पुढे. या 5 गोष्टींमध्ये प्रत्येक एंटरप्रिन्युअरची लाईफ ही या पद्धतीने डेव्हलप होऊ शकते. हे टाइम मॅनेजमेंटने आपल्याला करता येतं. हे आहे आपले गोल्स.
की आपले स्मार्ट गोल्स असले पाहिजेत बिझनेससाठी, की काय करायचं कसं करायचं. तर त्याविषयी स्पेसिफिक क्लिअरली डिफाईन करायचं की आपल्याला काय करायचं. फिक्स असलं पाहिजे. दुकान टाकायचे फिक्स, याच्या पलीकडे पाहायचंच नाही. तेवढं चित्र, दुसरं काय. मेजरेबिलिटी पाहिजे. क्वांटिफाय युअर गोल्स फॉर ट्रॅकिंग प्रोग्रेस. गोल्स हे क्वांटिटी मध्ये आणायचे, की आजचा जो व्यवसाय आहे किंवा आजचा जो व्यापार आहे तो 10,000 रुपयाचा असेल, मग हे क्वांटिटी मध्ये आलं. 10चं नाही झालं, 5 झालं, पण हे समजतं की 50% अचीव आहे. किंवा 10चं 10 झालं, 15 झालं, 150% आहे. तर हे क्वांटिटी तुम्ही डिफाईन करताय, आणि क्वांटिटीमध्ये आल्याशिवाय आपल्याला ती प्रोग्रेस दिसत नाही. मी बऱ्याच वेळा तुमच्यासमोर फिगर आउट केल्या की 50 करोडचं टार्गेट आहे, 1 करोडचं टार्गेट आहे, 10 करोड टार्गेट. हे करोड जे आहे हे फिगर आहे, हे फिक्स कळतं किंवा हे एवढं अमुक टार्गेट आहे असं नाही. फिक्स टार्गेट पाहिजे, फिक्स एवढं करायचंय, फिक्स तेवढं करायचंय, अचिवेबल करायचं. की उगाच हायपोथेटिकल करायचं नाही की आपला बिझनेस टर्नओव्हर आहे लाख रुपयाचा, ठीक आहे, आणि आपण उगाच टर्नओव्हर 50 लाख 60 लाखाचं नाही करायचं. 1 लाखाचा आहे, 1.5 लाख 2 लाखाचं टार्गेट ठरायचं. त्याच्यापेक्षा पलीकडे जायचं नाही, कारण की त्याच्याने तेवढा वेळ आणि त्या सगळ्या गोष्टी अचीव होत नाहीत. दुसरी गोष्ट, चॅलेंजेस वाढतात. का? कारण की आपण विनाकारण बर्डन घेतलेलं असतं, की जे होणारच नाही माहिती असतं आपल्याला, पण तरी देऊ नाही पळूया. आणि यामध्ये वर्क लाईफ बॅलन्स होत नाही. आपला वेळही जातो आणि तेवढं अडचण आणि परत निराशा लागते हातात. त्यानंतर रिलेव्हंट पाहिजे. अलाइन युअर गोल्स विथ युअर बिझनेस विजन अँड मिशन. तुमचे जे काही गोल्स आहेत तर ते तुमच्या बिझनेसशी अलाइन असले पाहिजे. की मला एखादी गाडी घ्यायची आणि माझ्या बिझनेसला मला कार घ्यायची आणि माझ्या बिझनेसला ट्रकची गरज आहे, तर मग हे बॅलन्स नाही होणार. की मी कार घेऊन त्या ट्रकला त्रास देतोय किंवा ते होणार नाही. तर माझे अलाइनमेंट बिझनेस सोबत पाहिजे, कारण की मी ओनर आहे, तर माझा टाइम मी मॅनेज केला पाहिजे. माझ्या बिझनेसची काय गरज आहे हे मी डिफाईन करायचं. टाइम बॉन्ड, प्रत्येक गोष्टीचा हे डेडलाईन सेट पाहिजे. की आपली डेडलाईन, आता उदाहरणार्थ असं आहे की आपण बऱ्याच वेळा ठरवतो की दिवाळीला आपल्याला गाडी घ्यायची, बऱ्यापैकी सगळेजण ठरवतात दसऱ्याला गाडी घ्यायची. आपण ती त्या गाडीला किंवा त्या गोलला एक टाइम लाईन देतो की आपल्याला इथपर्यंत घ्यायचंय. मग त्याची प्रोसेस आपली कधी सुरू होते? दिवाळीला घ्यायची म्हणली की दसऱ्यापासून प्रोसेस सुरू होते, की गाड्या पाहायच्या, हे करायचंय, ते करायचंय, कोटेशन घ्यायचंय, बँकेकडे जायचं, मग आपली दिवाळीला गाडी येते. का? कारण की आपण दिवाळी ही डेडलाईन ठरवली, म्हणजे आपला टाइम हा आपण फ्रेममध्ये आणला, त्याचं टाइम बॉन्ड केलं की आपल्याला ती डेट आहे. तसं बिझनेससाठी पण करणं गरजेचं आहे. आपल्या बिझनेसला आपण मार्च एंड हे आपलं फायनान्शियल इयर असतं प्रत्येकाच्या बिझनेसचं, तर मार्च एंड पर्यंतच टार्गेट धरायचं, एप्रिल ते मार्च. प्रश्न हा नाही की जून पासून किंवा एप्रिल पासून डिसेंबर पर्यंत काहीच नाही केलं, पुढे 3 महिन्यात सगळं अचीव करू, होत नाही. तुमचे क्वार्टरली डिफाईन करा की 1 करोडचा बिझनेस आहे तर प्रत्येक क्वार्टरला 25-25 लाख. एका क्वार्टरला 25 नाही झाले, 20 झाले, दुसऱ्या क्वार्टरला तुम्ही तो 5 लाखाचा फक्त स्लॅब शिफ्ट करा, पुढच्याला 50 करू नका करू, होत नाही. आणि याच्यामुळं काय होतं की आपले गोल्स डिफाईन राहत नाही, टाइम शेड्यूल राहत नाही, टाइम मॅनेजमेंट होत नाही आणि बर्डन वाढतात. काय होतंय की एक साधा फॉर्म्युला आहे हा स्मार्ट असा, की आपलं स्मार्ट गोल काय असावं. ठीक आहे, तर काय करायचं, एक गोल लिहायचं. गोल म्हणजे आपलं जे अचिव्हमेंट असेल ती, तर त्याचं काय करायचं की त्याची तारीख लिहायची की कधीपर्यंत. दुसरी गोष्ट, स्पेसिफिक करायचं की एवढाच बिझनेस किंवा हीच मशिनरी, मला हीच मशिनरी घ्यायची, हीचपर्यंतच घ्यायची. तिसरी गोष्ट की स्ट्रॅटर्जी डेडलाईन, की मी कशी घेणार, ती रेंटली घेणार, ओन करणार, कुणाकडून हे करणार किंवा हायर करणार. तर ही स्ट्रॅटर्जी फिक्स पाहिजे. आणि हे फिक्स केलं की आपलं हे स्मार्ट गोल होत तयार, म्हणजे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिलेव्हंट, अशा प्रकारचं हे गोल तुमचं सेट होतं.
ओके, आता हे समजलं की कसं गोल असावं, स्मार्ट असावं. आता हे अचीव कसं करायचं हे दाखवतो. आता यामध्ये तुम्ही हा एक चार्ट पाहताय, ठीक आहे. हा चार्ट जो आहे हा प्रत्येकाने करून ठेवायचा रोजच्या लाईफ मध्ये देखील. हे इम्पॉर्टंट आहे, हे अर्जंट आहे, हे नॉन अर्जंट आहे, नॉट अर्जंट आहे, आणि हे नॉट इम्पॉर्टंट आहे. बॉक्सला ह्या पार्ट असतात, हे डिव्हायडेशन असतात. काय असतं की डू फर्स्ट, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय. म्हणजे आता जसं इथून गेल्यानंतर तुमचं जसं प्लॅनिंग झालंय की संध्याकाळी जाऊन हा स्वयंपाक करायचा, ठीक आहे, तर ते फर्स्ट प्रायोरिटी आहे, ठीक आहे. सेकंड प्रायोरिटी की कुठं बाहेर जायचंय किंवा त्या गोष्टींची गरज आहे नाही हा भाग आहे. आणि हे काम करण्यासाठी रुटीन आहे, आणि जे करायचंच नाही ते सोडून द्यायचं. तर फर्स्ट काय करायचं, अर्जंट आणि इम्पॉर्टंट, म्हणजे डू फर्स्ट. पहिल्यांदा जे अर्जंट आहे आणि गरजेचं आहे तेच पहिल्यांदा करायचं. इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट ते पुढे शेड्यूल करा, उद्या करू. अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट ते डेलिगेट करा, ते अजून कधीतरी करू. आणि नॉट अर्जंट आणि और इम्पॉर्टंट ते सोडून द्या, ते करूच नका. आपल्याला आपल्याकडे जे काही वर्क आहे किंवा जे टास्क आहे तर ते ह्याच्यात डिफाईन करायचं आपण, की ह्याच्यात करायचं, याचं कशात की घ्यायचं, की पहिल्यांदा काय करायचं, आणि तिथून मग हे सगळं तुम्हाला शेड्यूल करता येईल. की इम्पॉर्टंट काय आहे, अर्जंट काय आहे, जे अर्जंट नाही ते साईडला घ्या, आणि जे नॉट इम्पॉर्टंट त्याला काढून टाका. याच्यावरती पुढील स्लाइडला तुम्हाला व्यवस्थित समजेल की पहिल्यांदा काय करायचं. टाइम ब्लॉकिंग काय असतंय की तुमचा जो टायमिंग आहे, मगाशी त्यांचं टू डू लिस्ट चाललं होतं, हे टू डू लिस्ट आहे. टाइम ब्लॉकिंग की आपण जो काम करतोय तर ते तुम्ही त्यामध्ये फोकस करून त्याचा टाइम ब्लॉक करा, म्हणजे त्याचं शेड्यूल करा. उदाहरणार्थ कसं आहे की तुमचा जो दिवस आहे तर त्याला असं सकाळी बेटर हाफ मध्ये काय करायचं, दुपारनंतर काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, हे त्याला ब्लॉक करा, आणि त्यानुसार ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला करता येते. टास्क ब्रेक्स टू रिचार्ज अँड अवॉइड बर्नआउट. जे काही टास्क आहेत तुमचे तर ते ब्रेक करा. त्यातलं जे इम्पॉर्टंट आहे तेच पहिल्यांदा घ्या, जे अर्जंट आहे ते नेक्स्ट घ्या, आणि ज्याची आवश्यकता नाही वाटत ते सोडून द्या. प्रत्येक गोष्ट कामाची आहेच असं नाही, ती उद्यावर पोस्टपोन करता येते. आज का झालं नाही एखादी गोष्ट म्हणून ते सगळी कामं आजच होणार नाहीत. इफेक्टिव्ह टायमिंग अँड कॉल मॅनेजमेंट. शेड्यूल मीटिंग्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स. आपण जिथं जिथं जाणार आहोत किंवा ज्यांच्याशी भेटणार आहोत, ज्यांना बोलायचं आहे तर ते आधीच तुम्ही ठरवा. आता उदाहरणार्थ मी आज इथे येणार होतो हे आधी ठरलेलं होतं, मग त्या पद्धतीने मला प्लॅनिंग करता आलं आणि या सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या. जसं तुम्ही आज इथं आलेला आहात, तुमचं 10 दिवसाचं शेड्यूल आहे, तुम्ही हे आधी ठरवलंय म्हणून तुम्ही इथे होत आहे.
असं आहे. मग याच्यामध्ये काय होतं की कामाचे कॉल्स येत नाहीत, कारण ते ब्लॉक होतात, कारण त्यांना आपण सांगितलं असतं की या वेळात एवढ्या वेळात मी तिथं आहे, त्यामुळं काम नको. मग हे टाईम मॅनेजमेंट ठरतं. अर्जंट मीटिंग आहे, कस्टमर कॉल आहेत, या गोष्टी देखील मॅनेज होतात. सेट क्लिअर अजेंडा अँड एक्सपेक्टेशन्स. आपला जो अजेंडा आहे तो क्लिअर असणं गरजेचं आहे. एखादा आपल्याकडे एम्प्लॉय असतो आणि त्याला टेक्नॉलॉजी येत नसते आणि आपण त्याच्याकडून आवाज तो त्या गोष्टीची डिमांड करतो की त्याला टायपिंग येत नसेल, त्याला वाटतं नाही त्यांनी टायपिंगच का नाही केलं, त्याला येतच नाही तो करेल कसा, म्हणजे हे आपण ऍक्सेप्ट करायचं आणि त्याच्याकडून ते डिमांड नाही करायची परत. हे फिक्स आहे. नाही तर मग बर्नआउट होतं की आपल्याला त्रास होतो, त्यांनी केलं नाही मग मी का करायचं, मग मी त्यासाठी पैसे देतोय. या गोष्टी होतात आणि हे करायचं नाही. बरेचसे लेबर असतात की ते त्यांच्यासमोर जर मालक उभा राहिला तरच काम करतात, नाही ते करत नाही. आपण तिथून गेलो आणि तो मग नाही तुम्हाला सांगितलं होतं, टार्गेट दिलं की करतात. हा टार्गेट दिलं ना त्यांना, एवढं तुम्हाला करायचं नाही, तुम्ही ते 4 तासात करा. नाही तसं नाही 8 करायचं. तासात आता इथून पुढची गोष्ट, या नंतरची गोष्ट, एक बोर्ड तिथं घ्यायचा, त्या बोर्डवरती त्या माणसाचं नाव टाकायचं, त्याच्या खाली त्याचं काम लिहायचं आणि पुढे वेळ लिहायची. ठीक आहे, तारखेनुसार. आता आजची जी कामं आहेत तर त्या माणसाला आणि ते त्याच्याकडनं करूनच घ्यायचं, त्याला ते दाखवायचं, टार्गेट म्हणजे तेच की त्यांना ते. त्याला ते दाखवायचं. त्याला नाही, ते 4 लोकांनाही दिसलं पाहिजे अच्छा. की त्याला हे काम सांगितलं होतं. बऱ्याच वेळा त्यांच्या लक्षात येतं. हा येस तुझं काम आहे हे तूच येस केलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, तो जो वर्कर असतो आपल्याकडचा, तो काय करतो, त्याला एखादी काम सांगितलं की तो दुसऱ्याला सांगतो आणि तो काय म्हणतो त्यांनी केलं नाही साहेब त्यामुळे मी पण नाही केलं. किंवा प्रश्न असा असतो की छोटीशी गोष्ट असते, लाईट गेली म्हणून काम नाही झालं, पण लाईट होती त्यावेळेस का नाही काम केलं, का, कारण की त्याला टाइम दिला नाही. आपण सकाळी आपण एखादं काम सांगून जातो, कुठेतरी बाहेर अर्जंट मीटिंग असते, सगळ्या गोष्टी असतात, बाहेर जातो आपण आणि आपण रिटर्न आल्यानंतर ते काम झालेलं नसतं. त्याचं कारण असं असतं की तो माणूस म्हणतो त्याचं काम होत, त्याला मदत करत होतो मी दुसऱ्याला, म्हणजे ह्याचा टास्क बाजूला राहिला, हा दुसऱ्याच्या टास्कसाठी आपल्याला सांगतो की मी त्याचं काम करत होतो. मग त्याच्यामुळे हे डिफाईन करायचं आणि आपल्याला बर्नआउट होत नाही. मी हे सांगितलं होतं, हे फिक्स करायचं. व्हॉट्सअपचा ग्रुप करा, साधी सिंपल, मी ती ट्रेक वापरतो, त्या ग्रुपवर टाकायचं. आता उदाहरणार्थ असं आहे की मला एखादी प्रिंट पाहिजे असली तर मी त्या डॉक्युमेंट्सच्या खाली लिहितो प्रिंट, म्हणजे त्याची प्रिंट झाली पाहिजे आणि मी तिथं गेल्यानंतर ती प्रिंट रेडी असते माझ्याकडे. नाही तर मी जायचं मग ती प्रिंट काढायला लावायची, तो सगळा वेळ जाणार, सगळ्या गोष्टी त्याच्या आधी हे. आणि त्यात काय होतं की त्या पीसीवरती, त्या प्रिंटरवरती काहीतरी काम चालू असतं, मग तो माणूस नाही तिथं काम चालू होतं म्हणून मी केलं नाही. पण ते आपण असं मॅनेज करायचं. तर या गोष्टींमुळे हे सगळ्या गोष्टी होते. फॉलोअप विथ ऍक्शन आयटम्स अँड नेक्स्ट स्टेप, हा फॉलोअप होता. आता मी जे सांगितलं ते की फॉलोअप असा करायचं, कीप मीटिंग अँड कॉल्स कन्व्हिन्स अँड फोकस. आता ह्या मीटिंग्स ज्या आहेत सगळ्यांसोबत असणाऱ्या आपल्या, तर त्या पद्धतीने होता येईलच याची गॅरंटी नाही. पण आपल्याकडे जे टूल्स असतात, आता मी जसं बोललो की व्हॉट्सअपला मी ग्रुप केलाय, तर त्या पद्धतीचे हे टूल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांचा वापर करून प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स, ट्रेलो आणि असं आहे, त्यानंतर टाइम ट्रॅकिंग आहे, ऑटोमेशन टूल्स. या गोष्टींची तितकीशी गरज नाही, कारण की सर्व तुम्ही ओनर हे आहात, त्यामुळं डायरेक्टली तुमचं इंटरॅक्शन होत आहे आणि जास्त वर्कफोर्स नाही आहे तुमच्याकडे, त्यामुळे हे असण्याची काही आवश्यकता नाही. हे साधे दुसऱ्या याच्यावरती मॅनेज होऊ शकतं. कम्युनिकेशन अँड कोलॅबोरेशन टूल्स, झूम मीटिंग्स वगैरे असतात. आता आपण गावाकडे असलो आणि तिथं बरीचशी लोकं असली की ज्यांना हे करायचं, व्हॉट्सअप कॉलिंग करायचं, 4-5 लोक आहेत, 4-5 लेबर आहेत, सगळ्यांना ग्रुप करायचं तयार, कॉल करायचं, अर्धा पाऊण तासामध्ये सुरू करायचं आणि झालंय का हे चेक करण्यासाठी देखील व्हिडिओ कॉल करायचा की हां जे सांगितलं ते झालं का. तर हे या टॉपिक्सनी, या गोष्टींनी
आपले बर्नआउट होणार नाही आणि आपण तिथं जाऊन जे काही आपले त्रास होतोय तो होणार नाही. कारण तिथं जाऊन आपण एखादं काम झालं नाही हे फोनवरही पाहता येते. अवॉइडिंग बर्नआउट, सेल्फ केअर अँड बर्नआउट प्रिव्हेन्शन फॉर एंटरप्रिन्युअर्स, हे खूप गरजेचं आहे आपल्याला प्रत्येकाला. प्रायोरिटाइज स्लीप अँड एक्सरसाइज, झोपेची प्रायोरिटी ठेवा. रात्री बेरात्री काम करत बसू नका. आणि एक्सरसाइज महत्वाचे आहे की आपण आहोत तर जग आहे. टेक ब्रेक्स अँड प्रॅक्टिस सेल्फ केअर, स्वतःसाठी वेळ द्या, हे महत्वाचं आहे. सेट बाउंड्रीज विथ वर्क अँड टेक्नॉलॉजी, स्वतःच्याही बाउंड्रीज ठरवा की मीच सगळं करेन असं करू नका. सगळं जरी येत असलं तरी. नाही, हे चालू आहे सगळ्यांच चालू आहे, त्यामुळे सगळ्यांसाठी हा महत्वाचा टॉपिक होता हे मला माहिती आहे. Seek support from mentors and peers. दुसरा आहे हा. तर याच्यामध्ये काय आहे की आपण जी रेस्ट घेणार आहोत किंवा स्वतःची जी केअर करणार आहोत तर त्यातले काही पार्ट आहेत. मेडिटेशन आहे, मेडिटेशन करावं प्रत्येकाने. दुसरी गोष्ट क्वालिटी स्लीप, 7 ते 9 तास झोप आवश्यक आहे. डिजिटल डिटॉक्स आणि रिलॅक्सेशन. डिजिटल डिटॉक्स म्हणजे हे जे काही गॅजेट्स आहेत, मोबाईल, लॅपटॉप, हे वापरू नका. थोड्या काळात, तेवढ्या वेळात ते वापरायचं नाही. या गोष्टी फिक्स ठेवा. पुढचा पार्ट हा आहे की सोशल क्रिएटिव्ह आउटलेट्स, कनेक्टिंग विथ लव्ह एंड्स, परस्यू हॉबीज, रीड अँड लर्न, क्रिएटिव्ह एक्सपान्शन्स. म्हणजे ज्या काही तुम्हाला सोशली गोष्टी कराव्या वाटतात. आता उदाहरण असं आहे की आपल्या घरच्यांशी, आई वडिलांशी बऱ्याच वेळा टाइम नसतो बोलायला, तर तसा एक टाइम ठरवा आणि बोला. रविवार असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, सकाळ असेल, संध्याकाळ असेल, की रात्री कॉल करायचाच. की लांब जरी असलं तरी व्हिडिओ कॉल करायचा. आजकाल व्हिडिओ कॉल हा कॉमन होतो. तर त्याच्यामुळे काय होतं की आपली सेल्फ अशी एनर्जी वाढते त्यांच्याशी बोलल्याने, सगळ्या गोष्टींनी. त्याच्यानंतर आपल्या काही हॉबीज असतील, चित्रकला किंवा गाणे, डान्स, या सगळ्या गोष्टी, तर त्या हॉबीजसाठी वेळ द्या स्वतःच्या. कारण की एंटरप्रिन्युअर आहे पण स्वतः ह्युमन बिंग आहे, हे एक महत्वाचं आहे की आपण मशीन नाही, 24 तास कामालाच लावले असं नाही. स्वतःसाठी वेळ द्या. क्रिएटिव्हिटी काय असेल तर ती करा. मुलांसोबत वगैरे स्वतःच्या इंटरॅक्शन करा. फिजिकल वेलबिंग, स्वतःसाठी रेग्युलर एक्सरसाइज, न्यूट्रियस डाएट, हायड्रेशन आणि आउटडोअर ऍक्टिव्हिटीज, हे जे आहे हे गरजेचं आहे. रविवार सुट्टीसाठी त्याच ठरवलेलं आहे की रविवारी सुट्टी घ्याच. ज्या दिवशी तुमच्याकडे लाईट नसेल किंवा फॅक्टरी बंद असेल त्या दिवशी सुट्टी घ्या आणि स्वतःसाठी वेळ द्या. सेटिंग बाउंड्रीज, हे महत्वाचं आहे. हे आपण ठरवतच नाही स्वतःसाठी. स्वतःच्या देखील बाउंड्रीज आहेत, हे ठरवत नाही. लर्न टू से नो, नाही येत म्हणायला शिका. नाही म्हणा किंवा मला हे आज नाही करायचं असं म्हणा, मी आजच करणार असं लोक नाही म्हणायचं शिका. मी आज नाही करणार, नाही करणार. मॅनेज वर्कलोड, वर्कलोड किती जरी असला तर त्याला डिवाइड करा. मग सांगितल्याप्रमाणे त्याची प्रायोरिटी करा की आता काय करायचंय, नंतर काय करायचंय, किंवा एखादी गोष्ट गरजेची नाही तर पुढे अडकला हे करा. टास्क ब्रेक्स आणि प्रायोरिटाइज टास्क, ते जे टास्क आहेत आपले, आपण ज्या काही गोष्टी करणार आहोत
तर त्या फिक्स करा की आत्ता काय करायचंय, नंतर काय करायचंय, हे फिक्स करा. आणि याच्यामुळे तुमचं टाइम मॅनेजमेंट होणार आहे. 24 तास हे सगळ्यांसाठी आहेत, पण त्यासाठी स्वतःसाठी किती तास आहेत हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. फॅमिलीसाठी किती तास आहेत हे पाहिलं पाहिजे. वर्क लोड बॅलन्स हा जो आहे हा मॅन पॉवर वाढवल्याने वाढतो. उदाहरणार्थ आपल्याकडे एक कामगार आहे आणि आपण स्वतः काम करतोय, तर त्यापेक्षा 2 कामगार ठेवले आणि त्या दोन्हीमध्ये कोऑर्डिनेशन ठेवलं की ह्याने ही टास्क करायचा, दुसऱ्याने दुसरा करायचा, तर आपल्याला वेळ मिळतो आणि आपण नवीन ॲक्टिव्हिटी करू शकतो. तर त्यासाठी हा पार्ट आहे. आणि हे कन्क्ल्युजन आहे याचं की द बेस्ट टाइम इज नाव. आत्तापासून सुरुवात करा. आत्ताच सर्वात चांगला टाइम आहे. PPT जी बनवली आहे ना त्याचे ते लोगो खूप छान दिसतात. थँक्यू. त्यांनी तरी मला वेळ दिला नाही तेवढा. परवा दिवशी कॉल आला मला आणि मी आज इथं आहे. नुसतं पाहिलं तरी मग त्या गोष्टी लवकर कळतात. समजून घेण्यापेक्षा त्याचं- येस. नाही ते मी वन साईड तशी ठेवली, ती दुसरी साईड तशीच ठेवली मी. ॲक्च्युली ते गरजेचं आहे, कारण की त्याच्यातून जास्त शिकते, याच्यातून नाही. व्हिज्युअल गरजेचं. जास्त कळतं की येस. त्या दोन्ही रिलेट करतात. आणि बऱ्याच वेळा इकडं जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं पलीकडे आहे. हो असं आहे. इकडं लिहिलेले पॉइंट्स फक्त थेरटिकल असतील, पण पलीकडे प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल